जो शॅम्पू आपण वापरत आलो आहोत तो खरं तर भारताने जगाला दिला आहे. सगळं सांगतो पण त्याआधी आपल्या पेजला फॉलो करा. तर शॅम्पू हा शब्दच चंपू किंवा चंपी या हिंदी शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ डोक्याला मालिश करणे असा होतो. प्राचीन भारतात केस स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींच्या पदार्थांचा वापर केला जात होता. राजघराण्यातील महिला आणि श्रीमंत कुटुंब या हर्बल मिश्रणांनी केसांची निगा राखत होते. 1814 मध्ये बंगालचे साकेडीन मोहम्मद यांनी इंग्लंडमध्ये पहिले शॅम्पूइंग बाथ सुरू केले, जिथे शॅम्पूने मालिश करून केस धुणे ही सेवा तो देत होता. आणि इथूनच शॅम्पू जगभर पोहोचला. पुढे 1927 मध्ये जर्मनीच्या संशोधकाने पहिला द्रवरूपात शॅम्पू तयार केला आणि तो इतका लोकप्रिय झाला की जगभरातील अनेक मोठ्या कंपन्यांनी विविध प्रकारचे शॅम्पू विकसित केले. तर मित्रांनो, आजही तुमच्या शॅम्पू मध्ये आवळा, रिठा, शिकाकाई येत असतील तर लक्षात ठेवा, तुम्ही भारताची परंपरा जपताय बरं का.